तरच जय महाराष्ट्र पब्लिक ओम जगताप टेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं. तर आता फटाफट ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी फटाफट सबस्क्राईब करून टाका, कारण इथे तुम्हाला डेली मराठीमध्ये काही ना काही अपडेट भेटत असणार आहे. तर आता टॉपिकडे येऊया आपल्या, तो म्हणजे आता आपली SPP असं का करते. टेंटेटिव्ह डेट तर दिल्या होत्या बट रिझल्ट तर नाही लावला त्यांनी, कारण खूप जण आतुरतेने वाट बघत आहात. फर्स्ट इयरवाले, सेकंड इयर, थर्ड इयर आणि B वाले. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी हे सांगणार आहे, फर्स्ट इयरचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, पण तो 2019 पॅटर्नचा झाला आहे. 24 पॅटर्नचा अजून राहिलेला आहे. तर त्यांचे तर पेपर राहिलेले, त्यानंतर त्यांचा रिझल्ट डिक्लेअर होईल. पण आता BEचा रिझल्ट का नाही लागत आहे, TEचा नाही लागत आहे, SEचा नाही लागत आहे. तर त्याचं रिझन मेन म्हणजे इलेक्शनमुळे, कारण तुमचे पेपर जे होते ना काही पोस्टपोन झाले होते का इलेक्शनमुळे. तर युनिव्हर्सिटीचं असंच आहे SPPUचं, कारण डेट तर दिल्या होत्या बट रिझल्ट नाही लावला. खूप दिवस झाले, आधी आपल्याला वाटत होतं थोडे दिवस आधी लागल किंवा नंतर पण लागू शकतो, पण डेट दिल्या त्यानंतर 2-3 दिवस होऊन गेले बट रिझल्ट तर नाही लागला. तर हाच रिझल्टवरती आज आपण बोलणार आहे की रिझल्ट कधी लागणार आहे आपला, कारण युनिव्हर्सिटीने अजून एक डेट दिलेला आहे. त्या टेंटेटिव्ह डेट तुम्हाला मी सांगतो, ह्या डेटनुसार आता आपला रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे ह्या डेट नक्की बघा, आणि जे पण चॅनलला नवीन आले असेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा, कारण खूप मुले काय करतात व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करते, कारण सबस्क्राईब करायला आपल्याला काय पैसे नाही लागत. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर ह्या डेट आता तुम्हाला मी दाखवतो. तर ह्या डेट ज्या आपल्या नवीन असणार आहे त्या आता तुमच्यासमोर दिसतीलच, कारण 2019 पॅटर्नचा सगळ्यात पहिली तर डाऊट तुमचा एक मी क्लिअर करतो की रिझल्ट कोणचा सगळ्यात पहिले लागणार आहे. कारण सगळ्यांना असं वाटतं की BEचा पहिले लागणार आहे, तर सगळ्यात पहिले लागणार आहे तो सेकंड इयरचा 2019 पॅटर्नचा रिझल्ट पहिले लागणार आहे, कारण त्यांचे पेपर आपल्या आधी झालेले होते. त्यामुळे 2019 पॅटर्नचा सेकंड इयरचा रिझल्ट सगळ्यात पहिले लागणार आहे. आणि ह्या ज्या डेट्स आहे ना, या टेंटेटिव्ह डेट्स आहे, त्यामुळे हायपर नाही होऊन जायचं. खूप सारे जण हायपर होतात, त्यामुळे हायपर नका होऊ. तर आता इथं डिक्लेअर झालेला आहे फर्स्ट इयरचा ऑलरेडी रिझल्ट. तर आता सेकंड इयरचा 2019 पॅटर्नचा रिझल्टची नवीन डेट काय असणार आहे. जुनी डेट होती ती आता एक्सपायर झालेली, रिझल्ट तर नाही लागणार. तर टेन्शन नका घेऊ, आपला रिझल्ट ह्याच डेटच्या आसपास लागणार आहे. त्यामुळे नवीन एक डेट्स तुम्हाला मी देतो आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये नवीन अपडेट देत असतो, त्यामुळे फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सेकंड इयर 2019 पॅटर्नची डेट बघूया. तर सेकंड इयरची डेट आता 2019 पॅटर्नची, तर ही काय असणार आहे. तर ही डेट आपली जी असणार आहे ती तुम्हाला आता मी दाखवतोच. तर जानेवारी 26, 2026 नीट डेट बघा, जानेवारी 26. तर जानेवारी 26च्या आसपास आपला रिझल्ट लागणार आहे. आधी पण लागू शकतो, पण जास्त अंदाज असा आहे की आज किंवा रिझल्ट तुमचा शक्यतो डिक्लेअर होऊ शकतो. बट इथं 26 दिलेली ठीक आहे, तर आज शक्यता जास्त आहे, आज किंवा उद्या. तर हा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो लवकरच. तर आता सेकंड इयर 2024 पॅटर्न बघूया. तर 2024 पॅटर्नचा रिझल्ट थोडा म्हणजे डिले केलेला आहे, थोडा फेब्रुवारी 2 नंतरच तुमचा रिझल्ट असणार आहे. त्याच्या आत पण लागू शकतो, पण जास्त करून फेब्रुवारी 2च्या नंतरच तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. तर आता थर्ड इयर 2019 पॅटर्न, तर आता थर्ड इयर 2019 पॅटर्नचा फेब्रुवारी 3 म्हणजे खूप डिले केलेला आहे, कारण अजून BEचेच रिझल्ट नाही लागलेले. तर हा रिझल्ट जो थर्ड इयरचा आहे तो पेपरसुद्धा लेट झाले होते, तर फेब्रुवारी 3पर्यंत तुमचा रिझल्ट इझिली डिक्लेअर होऊन जाणार आहे. तर आता लास्ट इयरचा राहिलेला आहे. तर लास्ट इयरचे खूप सारे मुलं असे असतील की जे वाट बघत आहे, कारण पेपर तर दिले होते, बॅक नाही लागले. म्हणजे लास्ट इयरला बॅक जर लागले तर अवघड होतं थोडंसं. तर जानेवारी 27, 2026ला आपला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. टेन्शन नका घेऊ, अशाच तुम्हाला डेली अपडेट भेटत असतील. त्यामुळेच सांगत असतो सबस्क्राईब करून ठेवा फटाफट चॅनलला, आणि ह्या डेट शेअर करत चला. तर ह्या डेट तुम्हाला बघायची असेल अजून PDF फॉर्मॅटमध्ये, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर चला भेटू नेक्स्ट मध्ये, कायम असत राहा.